समोरचा जो व्यक्ती आहे तो मोठा त्याच्याकडे होतं, धनशक्ती खूप प्रचंड मोठी होती. ती जी लढाई आहे ती लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ती लढाई होती. ती लढाई या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने आम्ही जिंकलो आणि तुम्ही सर्वांच्या आशीर्वादामुळे 2019 मध्ये मला आपली सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. मधल्या काळामध्ये नको ते राजकारण घडलं, अभद्र अशी महाविकास आघाडी आली आणि ही महाविकास आघाडी आल्यानंतर मी जिल्हा परिषदेचे सदस्य असताना मला फडणवीस साहेबांनी 25-15च्या माध्यमातून जो काही निधी दिला होता त्या सगळ्या निधीवरती स्थगिती आणण्याचं काम त्या ठिकाणी झालं. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार असताना शेतकऱ्यांसाठी अतिशय दुर्दैवी त्यांनी निर्णय घेतला होता. कुठलंही पूर्व सूचना न देता सरसकट शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम त्यांनी हाती घेतलेली होती. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, विदर्भाचे भूमिपुत्र, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते आजचा मी माझा नामांकन अर्ज हा दाखल केलेला आहे. आजच्या या नामांकन अर्जाप्रसंगी मंचावरती उपस्थित आदरणीय फडणवीस साहेब, महायुतीचे सर्व पदाधिकारी, सर्व आजी माजी आमदार, सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेचे माजी सदस्य आणि मोठ्या संख्येने उपस्थित संपूर्ण या माझ्या मतदारसंघातून आलेली माझी मायबाप जनता, भावांनो आणि माझ्या भगिनींनो, 2017 साली भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक स्वर्गवासी आदरणीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनामधून मी माझ्या राजकारणाची सुरुवात केली. समाजकारण करत असताना भाऊसाहेबांनी सल्ला दिला, सूचना दिली, श्वेता आता कुठेतरी आपण राजकारणामध्ये उतरलं पाहिजे. पुन्हा त्या ठिकाणी साहेबांची भेट घेतली, साहेबांचे आशीर्वाद घेतले. भाऊसाहेबांची जी सूचना आहे ती सूचना सन्माननीय फडणवीस साहेबांच्या कानावरती टाकली. साहेबांनी सुद्धा होकार दिला आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने चिखली विधानसभा मतदारसंघातील उदयनगर या जिल्हा परिषदेपासून मी माझ्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. बंधूंनो आणि भगिनींनो, प्रचंड असे संकट माझ्या या राजकीर्दीमध्ये आपण सर्वांनी पाहिले, परंतु या सगळ्या संघर्षामध्ये आपण सर्व जनता माझ्या सोबत होती आणि त्याच्यामुळेच स्वतंत्र काळापासून कधीही भारतीय जनता पार्टीने उदयनगर जिल्हा परिषद सर्कलमध्ये कमळ फुलवलं नाही. ते कमळ सगळ्या माझ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या भरोशावरती पहिल्यांदा उदयनगर जिल्हा परिषदमध्ये आपण कमळ फुलवलं. न भूतो न भविष्यती अशा प्रकारचे कामं उदयनगर जिल्हा परिषद सर्कलमध्ये केले आणि तेच कामं घेऊन संपूर्ण मतदारसंघ 2019 मध्ये पिंजला. आणि हा मतदारसंघामध्ये फिरत असताना जिल्हा परिषदेचा सदस्य म्हटल्यानंतर एका सर्कलपुरता मर्यादित राहतो, परंतु विधानसभेमध्ये फिरत असताना ज्या काही गोरगरीब जनतेच्या माझ्या अडचणी होत्या त्या अडचणी घेऊन मी फडणवीस साहेबांकडे जात होते. तेव्हा फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते आणि ते मुख्यमंत्री असताना भावांनो मी साधी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता होती, भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषदेची एक सदस्य होती. परंतु कधीही मला फडणवीस साहेबांनी म्हटलं नाही किंवा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्यांनी म्हटलं नाही, तुम्ही जिल्हा परिषदेच्या सदस्य असताना तुम्ही बाकी ठिकाणी निधी कसा काय मागता. बंधूंनो, विकासाचं राजकारण मी करत होते आणि त्याच विकासाच्या राजकारणामुळे 2019 साली तुमच्या सर्वांच्या पाठबळामुळे, तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे भारतीय जनता पार्टीने सुद्धा माझ्यावरती विश्वास दिला, माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची उमेदवारी त्या ठिकाणी मिळाली. ही उमेदवारी मिळाल्यानंतर भाऊ, पहिला तो खरं तर तो पहिला क्षण होता.
प्रचंड मोठा संघर्ष आम्हाला 2019 मध्ये करावा लागला. या संघर्षामध्ये मंचावरती बसलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, नेते, माझ्या समोर बसलेले सगळे हे भारतीय जनता पार्टीचे आपले कार्यकर्ते त्या माझ्या संघर्षामध्ये सोबत होते. एक एक मत आम्ही काढण्यासाठी प्रयत्न केला. अतिशय मोठी ती आमची लढाई होती. समोरचा जो व्यक्ती आहे तो मोठा त्याच्याकडे होतं, धनशक्ती खूप प्रचंड मोठी होती. ती जी लढाई आहे ती लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ती लढाई होती. ती लढाई या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने आम्ही जिंकलो आणि तुम्ही सर्वांच्या आशीर्वादामुळे 2019 मध्ये मला आपली सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. खरं तर फक्त चिखलीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या या सरकारला या महाराष्ट्रातल्या गोरगरीब कष्टकरी जनतेने आपला मतदान रूपी आशीर्वाद दिला. परंतु मधल्या काळामध्ये नको ते राजकारण घडलं, अभद्र अशी महाविकास आघाडी आली आणि ही महाविकास आघाडी आल्यानंतर मी जिल्हा परिषदेचे सदस्य असताना मला फडणवीस साहेबांनी 25-15च्या माध्यमातून जो काही निधी दिला होता त्या सगळ्या निधीवरती स्थगिती आणण्याचं काम त्या ठिकाणी झालं. साहेब, मी जिल्हा परिषदेचे सदस्य असताना प्रचंड त्या ठिकाणी काम करत होते, परंतु आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि हे सरकार आल्यानंतर जवळपास 2 वर्ष 5 पैशाचा सुद्धा विकास निधी महाविकास आघाडीने आम्हाला मिळू दिला नाही. जो विकास निधी तुम्ही आम्हाला दिला होता त्याच्यावरती स्थगिती आणण्याचं काम महाविकास आघाडीच्या सरकारने केलं, स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी केलं. मोठा प्रचंड तो संघर्षाचा काळ आमचा होता. असं वाटत होतं आम्हाला की बाबा आता आपण जे गोरगरीब जनतेचे कामं आहेत, गोरगरीब जनतेने अपेक्षेने जे आपल्याला निवडून दिलेलं आहे ते कामं, त्यांच्या समस्या आपण मिटवू. परंतु महाविकास आघाडीचं सरकार आल्यामुळं कुठल्याही अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो नाही. सरकार नव्हतं, सरकार नसल्यामुळे जे कामं होणं अपेक्षित होते ते पूर्ण कामं त्या काळामध्ये आमचे थांबले. परंतु त्या काळामध्ये सुद्धा सर्वसामान्य जनतेवरती महाविकास आघाडीच्या सरकारकडनं जो अन्याय चालू होता त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम हे महायुतीच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं, भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांनी केलं. भाऊ, तुम्हाला आठवत असेल जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार असताना शेतकऱ्यांसाठी अतिशय दुर्दैवी त्यांनी निर्णय घेतला होता. कुठलंही पूर्वसूचना न देता सरसकट शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम त्यांनी हाती घेतलेली होती. त्यांची जी ताकद आहे किंवा ते इतकी वाढली होती की गावागावामध्ये ज्या ट्रान्सफॉर्मरवरनं गावाची नळ योजना चालते ते ट्रान्सफॉर्मर सुद्धा त्या काळामध्ये बंद करण्यात आले होते. 15-15 दिवस आमच्या चिखली विधानसभेतल्या गावांमध्ये त्या ठिकाणी पाण्याचा थेंब सुद्धा लोकांना मिळत नव्हता. अशा या काळामध्ये फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचे आमचे कार्यकर्ते होते. त्या कार्यकर्त्यांसोबत आम्ही चक्का जाम आंदोलन केलं. भाऊ, 5 तासाचं आमचं ते चक्का जाम आंदोलन त्या ठिकाणी होतं. तेव्हाचे तत्कालीन गृहमंत्री होते दिलीप वळसे पाटील साहेब. दिलीप वळसे पाटील साहेबांचा मला फोन आला, म्हणे ताई तुम्ही आंदोलन तुमचं कुठेतरी मागे घ्या, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. साहेबांना म्हटलं, साहेब आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरलेलो आहे, आम्हाला दुसरं काहीच नको. तुम्ही हा जो सुलतानी निर्णय घेतलेला आहे हा सुलतानी निर्णय तुम्ही मागे घ्या. तुम्ही आम्हाला 3 ओळीमध्ये लिहून द्या की या मतदारसंघातले जे शेतकरी बांधवांचे कनेक्शन कापलेले आहेत ते तत्काळ आम्ही त्या ठिकाणी जोडून देऊ आणि याच्यानंतर शेतकऱ्यांचं कुठलंही कनेक्शन कापल्या जाणार नाही. 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले, 5 तास झाले. शेवटी 5 तासानंतर जेव्हा महाविकास आघाडीच्या लक्षात आलं की ताई आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे कुठेही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही, त्यावेळेला भाऊ MSCBचे जे अधिकारी आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, ते आले, त्यांनी आम्हाला लिहून दिलं लेखी आणि त्यावेळेला आमचा तो 5-5.5 तासाचा चक्काजाम आंदोलन आम्ही मागे घेतलं. त्या आमच्या आंदोलनाला यश असं आलं की संपूर्ण महाराष्ट्रामधून आम्हाला फोन येत होते की ताई तुम्हाला जे MSCBने लेटर दिलेलं आहे, लेखी दिलेलं आहे ते आम्हाला द्या, आम्ही आमच्या भागामध्ये सुद्धा जे वीज कनेक्शन कापणं चालू आहे ते आम्ही तत्काळ बंद करू. भाऊ, माझ्या मतदारसंघामध्ये जो धाड आणि चांडोळ हा भाग आहे, या भागामधला जो शेतकरी आहे हा मक्का उत्पादक शेतकरी आहे. कोविडच्या काळामध्ये शासकीय मक्का खरेदी केंद्र
हे बंद ठेवण्यात आले होते. शेतकरी अतिशय हवाल झाला होता आणि बंद ठेवण्याचं कारण एकच होतं की बारदाना उपलब्ध नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रशासन ते केंद्र सुरू करू शकत नव्हते. आम्ही प्रशासनाला विनंती केली की जो शेतकरी बांधव मक्का आपल्या केंद्रावरती आणतो तो काही सुट्टा मक्का आणत नाही, तो पोत्यामध्ये आणतो, बारदाण्यामध्ये आणतो. तो जो काही बारदाना आणेल त्या बारदाण्याची परिस्थिती बघून बारदाण्यासकट आपण मक्का घ्या आणि आमच्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी न्याय द्या. भाऊ, तेव्हा सुद्धा आम्ही कलेक्टर ऑफिसला, कोविडचं लॉकडाऊन होतं, अक्षरशः कलेक्टर ऑफिसला आम्ही 5 जण सोशल डिस्टन्सिंग ठेवून आम्ही आंदोलन केलं. 7 ते 8 तास ते आमचं आंदोलन चाललं. त्या आंदोलनाची दखल सुद्धा प्रशासनाने घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या त्या मक्याच्या आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्रातले मक्का खरेदी केंद्र त्या काळामध्ये चालू झाले. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की जेव्हा आम्ही सत्तेमध्ये नव्हतो, जेव्हा आमच्याकडून त्या ठिकाणी कामं होत नव्हते, त्या काळामध्ये आम्ही घरात बसून न राहता महाविकास आघाडीकडनं, काँग्रेसच्या सरकारकडनं या माझ्या मतदारसंघातल्या लोकांवरती जो अन्याय चालू होता, या माझ्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टी होऊन सुद्धा फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीची आमदार या चिखली विधानसभेची आहे म्हणून अतिवृष्टीपासून सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आलं होतं. या सर्व शेतकरी बांधवांना घेऊन आम्ही आसूड मोर्चा काढला होता. त्या मोर्चाची दखल सुद्धा प्रशासनाला घ्यावी लागली आणि नंतर जेव्हा आमचं महायुतीचं सरकार आलं, हे सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने विकास काय असतो आणि विकासाची गंगा काय असते हे अनुभवायचं काम आमच्या या मतदारसंघातल्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांनी घेतलं, माय माऊल्यांनी घेतलं आणि माझ्या सर्व तरुण बांधवांनी घेतलं. भाऊ, अतिशयोक्ती सांगत नाही. जेव्हा मी सभागृहामध्ये पहिल्यांदा उभे राहिल्यानंतर काही विषय मनामध्ये होते, डोक्यामध्ये होते आणि त्या विषयाला घेऊन मी पहिल्यांदा जेव्हा उभे राहिले तेव्हा मी पहिला प्रश्न घेतला होता की माझ्या मतदारसंघातल्या शेतकरी बांधवांचं जर जीवनमान उंचवायचं असेल तर सर्वप्रथम या शेतकरी बांधवांना आपण त्या ठिकाणी शेत रस्ते करून दिले पाहिजेत. शेतकरी जे उत्पन्न काढतो ते उत्पन्न त्याला बाजारपेठेमध्ये आणण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते शेत रस्ते आहेत. ही मोहीम आम्ही हाती घेतली आणि मला आज सांगायला आनंद वाटतो की जवळपास 400 किलोमीटरचे शेत रस्ते आम्ही या ठिकाणी मंजूर केलेले आहेत आणि याच्यापैकी 100 ते 150 किलोमीटरचे शेत रस्ते आम्ही पूर्ण केलेले आहेत. बाकीचे जे शेत रस्ते आहेत ते प्रगतीपथावरती आहेत. 2 गावांना जोडणारे जे रस्ते आहेत, आमच्या मतदारसंघातली भाऊ जनता अतिशय भोळी भाबडी आहे. जो काही आपला लोकप्रतिनिधी आहे त्याच्यावरती बिचारी विश्वास ठेवत गेली. वर्षानुवर्ष 40-40, 50-50 वर्ष झाले. बरेचसे इथे आमदार होऊन गेले. बऱ्याचशा आमदाराकडे त्यांनी मागणी केली की भाऊ, आमच्या गाव आणि हे पुढचं गाव अतिशय अंतर कमी आहे, परंतु रस्ता मात्र त्या ठिकाणी नाहीये. कुठेतरी आमचं म्हणणं ऐका आणि हे 2 गावांना जोडणारे जे रस्ते आहेत आमचे मंजूर करून द्या. भाऊ यायचे, हार तुरे घ्यायचे, भाषण करायचे, निघून जायचे. असं करता करता 30-40 वर्ष झालेत, परंतु मतदारसंघातले 2 गावांना जोडणारे रस्ते त्या ठिकाणी कोणीही पूर्ण करू शकलं नाही. जेव्हा महायुतीचं सरकार आलं, जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले, त्या काळामध्ये फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या चिखली मतदारसंघामधले 122 2 गावांना जोडणारे रस्ते आपण पूर्ण केले. त्याच्यामधले भाऊ, आपण जनतेला मी विश्वास दिला होता की हे जे 122 रस्ते मी पूर्ण केलेले आहेत याच्यातले सगळेच्या सगळे रस्ते माझ्या विधानसभेपर्यंत मी त्या ठिकाणी पूर्ण करेल आणि जेव्हा तुमच्या गावामध्ये प्रचाराला येईल तेव्हा याच रस्त्यावरून माझी गाडी त्या ठिकाणी धावेल. आणि मला आज सांगायला आनंद वाटतो की याच्यातले 70% कामं पूर्ण झालेले आहेत आणि उर्वरित जे कामं आहेत ते प्रगतीपथावरती आहेत. भाऊ, माझ्या जो मतदारसंघातला जो शेतकरी बांधव आहे हा बऱ्याच वर्षापासून विजेच्या समस्येमुळे अडचणीत होता. आमचं अमडापूर असेल, रायपूर असेल, त्या ठिकाणी जे विभागीय कार्यालय आहे MSEBचं, तिथली जी ग्राहक संख्या आहे ती गेल्या 15 वर्षापासून दुप्पट झालेली होती. त्याच्यामुळे जी जेन्युइन ग्राहक संख्या आहे त्यांना सुद्धा सोय होत नव्हती आणि जे अतिरिक्त भार पडलेला होता त्यांची सुद्धा नीट सोय होत नव्हती.
थोडासा जरी पाऊस आला, थोडंसं जरी वारं त्या ठिकाणी आलं की सर्वच्या सर्व लाईन या परिसरामधली त्या ठिकाणी ठप्प पडलेली होती असायची. भाऊ, आपण ऊर्जा मंत्री झालात आणि आपण ऊर्जा मंत्री झाल्यानंतर माझ्या या चिखली मतदारसंघामध्ये जवळपास 6 सबस्टेशन आपण त्या ठिकाणी मंजूर केले आणि सोबतच अमडापूरचं विभागीय कार्यालय आम्ही उदयनगरला केलं आणि रायपूरचं विभागीय कार्यालय आम्ही त्या ठिकाणी पांगरी येथे केलं. आणि याच्याच सोबत भाऊ, आपण कायम सांगत राहिला, जेव्हा आम्ही फडणवीस साहेबांकडे जायचो, मतदारसंघामधल्या ज्या विजेच्या समस्या त्यांच्याकडे मांडायचो, तेव्हा साहेब सांगायचे, जर शेतकऱ्यांना 12 तास आपल्याला वीज द्यायची असेल तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे फक्त आणि फक्त सोलार एनर्जी. आणि भाऊंच्या सूचनेनुसार आम्ही मतदारसंघामध्ये पूर्ण मतदारसंघामध्ये फिरलो, शेतकरी बांधवांना सोलार पार्कसाठी तयार केलं. आणि भाऊ, मला आज सांगायला आनंद वाटतो की आचारसंहिता लागायच्या 8 दिवस आधी या चिखली मतदारसंघामध्ये जे 22 सोलार पार्क तुम्ही मला मंजूर केलेले आहेत, त्या 22 सोलार पार्क पैकी 30 सोलार पार्क त्या ठिकाणी आम्ही त्याचं भूमिपूजन केलं. आमच्या अन्वी येथला जो प्रोजेक्ट आहे सोलार पार्कचा, त्या ठिकाणी 20 कोटी रुपयाचा तो प्रोजेक्ट आहे आणि 7 मेगावॅटची वीज निर्मिती तिथून होणार आहे. म्हणजे आमचा अन्वीचा जो शेतकरी आहे, हा शेतकरी आता 2 महिन्यामध्ये ऊर्जा उत्पादक शेतकरी म्हणून सुद्धा त्याची ओळख निर्माण आता होणार आहे. अन्वी असेल, सांडोळ असेल, जांभोरा असेल, या तिन्ही ठिकाणचे जे सोलार पार्क आहेत त्याचं काम त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. उर्वरित जे 22 आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी प्रगतीपथावरती आहेत. भाऊ, सांगण्यासारखे खूप विषय आहेत. माझ्या मतदारसंघातल्या मायमाऊले या ठिकाणी आलेले आहेत. या मायमाऊल्यांची परिस्थिती अशी होती की यांच्या डोक्यावरचा हांडा काही त्या ठिकाणी निघत नव्हता. स्वातंत्र्याचा 75 वर्ष आपण साजरं करत होतो, परंतु दुर्दैवाने सांगावंसं वाटत होतं की त्या ठिकाणी जो आमचा जिजाऊंचा जिल्हा आहे, त्या जिजाऊच्या जिल्ह्यामधल्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत, त्या वर्षानुवर्ष आपल्या डोक्यावरती हांडे वाहत आहेत. ही परिस्थिती त्या ठिकाणी काही चांगली नव्हती. म्हणून तुमच्याच माध्यमातून भाऊ, आपल्या या मतदारसंघामध्ये जेवढे काही गावं आहेत, त्या गावांच्या 95% गावामध्ये जल जीवन मिशनच्या माध्यमातून नळ योजनेचा शुभारंभ झालेला आहे. आतापर्यंत कधीही आम्ही पाहिलं नाही की पेठमध्ये पाण्याची टाकी असेल, कधीही पाहिलं नाही की त्या ठिकाणी इसोलीमध्ये पाण्याची टाकी असेल, कधीही पाहिलं नाही की त्या ठिकाणी जे आमचं करतवाडी आहे, आमचं मसला आहे, या ठिकाणी पाण्याची टाकी असेल. ग्रामीण भागामध्ये नळ योजना म्हटल्यानंतर जी काही जवळची विहीर आहे त्या विहिरीमध्ये पाईप टाकला की त्या ठिकाणी पाणी आलं. जसं ते पाणी असेल तसं पाणी आमच्या माता भगिनींना प्यावं लागत होतं, तसं पाणी आमच्या माता भगिनींना डोक्यावरती वाहावं लागत होतं. परंतु फडणवीस साहेबांनी भरभरून निधी मला दिला आणि मला आज आनंद वाटतो की हा निधी मिळाल्यामुळं माझ्या मतदारसंघातल्या मायबाप जनतेचं मी भलं त्या ठिकाणी करू शकले. भाऊ, आज आपण ज्या ठिकाणी बसलेले आहात त्याच ठिकाणी नगरपालिकेच्या प्रचाराच्या वेळी सुद्धा तुम्ही आला होतात. याच ठिकाणी तुमचं भाषण झालं होतं आणि तुम्ही या चिखलीकरांना शब्द दिला होता की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी तुम्ही भक्कमपणे राहा. या चिखलीकरांना विकासासाठी कुठलाही निधी मी कमी पडू देणार नाही. आणि या चिखलीकरांनी भाऊ भरभरून मतदान रूपी आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टीला दिला. भारतीय जनता पार्टीची सत्ता या नगरपालिकेमध्ये आली. त्याच्यानंतर माझ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी विधानसभेचा सदस्य सुद्धा झाला आणि त्याच्यानंतर भाऊ या चिखली शहरामध्ये जवळपास 132 कोटी रुपयाच्या नळ योजनेचा शुभारंभ हा गेल्या 8-15 दिवसामध्ये आम्ही केला. 30 ते 35 वर्षापासनं मी स्वतः जेव्हा 4थ्या वर्गात असताना या चिखली शहरामध्ये आम्ही जेव्हा राहायला आलो तेव्हा भीषण अशी पाणी टंचाई होती. तेव्हापासून तर आजपर्यंत सुद्धा चिखलीकरांना 15-15 दिवस पाण्यासाठी वाट पाहावी लागते. ज्या धरणापासून आपल्याला पाणी पुरवठा होतो तिथं भाऊ मुबलक पाणी साठा आहे, परंतु इथली जी वितरण व्यवस्था आहे ही वितरण व्यवस्था अतिशय किचकट असल्यामुळं चिखलीकर हे त्या ठिकाणी पाण्यापासून वंचित राहिले. पण मला खात्री आहे या 132 कोटीच्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून आता चिखलीकरांची तहान सुद्धा आपण मिटवणार आहोत. या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये भाऊ जेवढे आपल्याला कामं करता येतील तेवढे कामं आपण प्रामाणिकपणे केले.
हे कामं करत असताना कोणालाही आपण त्या ठिकाणी त्रास होईल, कोणाची फसवणूक होईल हा कोणीही त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही। भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मग तो गावातला असेल, कुठल्या वस्तीतला असेल, कुठल्या वाडीवरचा असेल, त्याचं एकच ध्येय होतं ते म्हणजे विकासाचं। आपलं सरकार आलेलं आहे, आपली बहीण आमदार झालेली आहे, अशा या काळामध्ये आपण आपल्या गावचं सोनं करून घेतलं पाहिजे। या एकमेव उद्देशामधून भारतीय जनता पार्टी महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्या गावामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी नेत होता। आणि आज मला सांगायला आनंद होतो की जे स्वप्न खरं मी पाहिलं होतं की हा तो मतदारसंघ आहे, हा मतदारसंघच माझा परिवार आहे आणि या परिवाराला कधीही कुठलीही कमी मी पडू शकणार नाही आणि ही कमी नक्कीच भाऊ मी कमी पडू दिली नाही। आणि ही कमी न पडू देण्यामध्ये सगळ्यात मोठा आशीर्वाद जर कोणाचा असेल तर तो तुमचा आहे। मला तुम्ही जेव्हा मी तुमच्याकडे गेले, मग ते शेत रस्ते असतील, 2 गावांना जोडणारे रस्ते असतील, हॅमचे रस्ते असतील, जलजीवन मिशनच्या योजना असतील, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, त्या सगळ्यासाठी भरभरून निधी देण्याचं काम त्या ठिकाणी साहेब तुम्ही मला केलेलं आहे। बंधूंनो आणि भगिनींनो, गेल्या वेळेला जो तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद मला दिला, त्या मतदान रूपी आशीर्वादामुळेच मी तुमची सेवा करू शकले। आता पुन्हा ती वेळ आलेली आहे। भारतीय जनता पार्टी महायुतीची अधिकृत उमेदवार म्हणून मी त्या ठिकाणी तुमच्या पुढे आज उभी आहे। पक्षाने माझ्यावरती विश्वास दिला आणि नक्कीच मला पूर्ण खात्री आहे माझ्या पक्षाने जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला जर तडा जाऊ द्यायचा नसेल तर पुन्हा मला तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे। तुमचे आशीर्वाद जर माझ्या पाठीशी असतील, तुमचे सर्वांचे आशीर्वाद जर माझ्या पाठीशी असतील तर नक्कीच उर्वरित जे विकासात्मक कामं आहे ते कामं आपण पूर्ण करू शकू। 2.5 वर्ष अतिशय कमी काळ आपल्याला मिळाला। 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेवढा निधी आपण आणता येईल तेवढा निधी आपण आणला, परंतु तरी सुद्धा मतदारसंघातल्या जवळपास 100% गावांची परिस्थिती अशी आहे, मंजूर केलेल्या कामापैकी 70% कामं आपण पूर्ण करू शकलो। अजूनही 30% कामं हे आपले प्रगतीपथावरती आहेत। हे जे कामं आहेत हे कामं पूर्णत्वास नेण्यासाठी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असणं आवश्यक आहे। भावांनो, कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका। या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी भारतीय जनता पार्टीचं जे ब्रीदवाक्य आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास, या चिखली मतदारसंघातल्या प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला सोबत घेऊन त्यांचा विश्वास संपादन करून या ठिकाणी काम केलेलं आहे। मग तो आमचा हिंदू बांधव असेल, आमचा मुस्लिम बांधव असेल, आमचा बौद्ध बांधव असेल, आमचा अल्पसंख्याक बांधव असेल, या सगळ्यांना महायुती सरकारच्या ज्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून, आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सगळ्यांना मदत करायचं काम केलं। मला भाऊ सांगायला आनंद वाटतो की आपल्या या महायुतीचं सरकार आलं आणि माझ्या या चिखली मतदारसंघामध्ये जेवढे काही धार्मिक तीर्थक्षेत्र होते या सर्व धार्मिक तीर्थक्षेत्राला आपण कोट्यावधी रुपयाचा विकास निधी दिला। मग ते आमचं एकलाऱ्याचं संस्थान असेल, कोलाऱ्याचं संस्थान असेल, मोहाडीचं संस्थान असेल, मर्दटीची देवी असेल, रायपूर येथील आमचा लालबागचा दर्गा असेल, बौद्ध समाजासाठी त्या ठिकाणी संविधान भवन असेल, सबका साथ सबका विकास या भारतीय जनता पार्टीच्या ब्रीदवाक्याप्रमाणे महायुतीचं सरकार आल्यानंतर समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। त्यामुळे भावांनो आणि माझ्या भगिनींनो, मी पुन्हा आपल्याकडे त्या ठिकाणी नम्र विनंती करते, येणारा काळ हा संघर्षाचा आहे। जेवढे कामं आपल्याला करता येतील तेवढे कामं आपण केलेले आहेत। आत्मविश्वास निवडणूक लढण्यासाठी नक्कीच असला पाहिजे, परंतु अति आत्मविश्वास सुद्धा त्या ठिकाणी घातक ठरू शकतो। आज जी रॅली भाऊ इथे निघालेली आहे, मंचावरती बसलेले सगळेजण म्हणत आहेत की ताई एवढी मोठी भव्य दिव्य जी रॅली आहे ती या चिखलीच्या इतिहासामध्ये झालेली नाहीये। त्यामुळे माझी विनंती आहे, या रॅलीवरती तुम्ही जाऊ नका। खरी लढाई आपली आजपासून सुरू झालेली आहे। इथे उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, पीडीपी, आरपीआय, रयत क्रांती संघटना या सगळ्या कार्यकर्त्यांनी आता आपल्यामधला समन्वय ठेवून त्या ठिकाणी गोरगरीब जनतेपर्यंत जायचं आहे।
गोरगरीब जनता ही महायुतीच्या सरकारवरती खुश आहे, आनंदी आहे. आमच्या लाडक्या बहिणींना तर विचारायलाच नको. जिथे जाईल तिथे लाडक्या बहिणी आमचं आनंदाने स्वागत करतात. कुठे गावामध्ये जा, कुठे वस्तीवरती जा, कुठे चौकामध्ये जा, जिथे गेलं तिथे आमच्या लाडक्या बहिणी त्या ठिकाणी देवाभाऊंचं स्वागत करताना आम्हाला दिसतात. आणि नक्कीच त्याच्यामुळं जी सर्वसामान्य जनता आहे ती सर्वसामान्य जनता महायुतीच्या सरकारवरती खुश आहे. पण आता वेळ आलेली आहे, आपण जे 2.5 वर्ष काम केलेले आहे हे 2.5 वर्षाचे कामं जनतेपर्यंत घेऊन जाण्याची, एक एक मतदान त्या ठिकाणी काढण्याची. भावांनो आणि भगिनींनो, आपण सर्वजण आलात आणि आपला सर्वांचा मतदान रूपी आशीर्वाद घेऊन मी माझा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेला आहे. मला पूर्ण खात्री आहे गेल्या वेळेला तुम्ही जसे भक्कमपणे माझ्या पाठीशी होतात तसे या वेळेला सुद्धा आपण भक्कमपणे माझ्या पाठीशी राहाल आणि पुन्हा आपल्या या हक्काच्या बहिणीला आपली सेवा करण्याची संधी द्याल. खूप खूप आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.